मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक शिक्षक कर्मचारी जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांना PF ग्रॅच्युटी उपदान या सगळ्या गोष्टी मिळून ते कमी 70 ते 80 लाख रुपयाचं त्यांना सगळा निधी मिळतो। आणि आमचा मुंबईतील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील शिक्षक त्यांच्यासारखंच काम करून सरकार सांगेल ते सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आम्ही सगळी कामं कर्तव्य करतो। पण आम्ही जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा आम्हाला फक्त 8 ते 10 लाख रुपये एवढा सगळा निधी मिळतो। त्यांच्या कॅल्क्युलेशन फॉर्म्युल्यामध्ये आणि आमच्या कॅल्क्युलेशन फॉर्म्युल्यामध्ये जी तफावत आहे ती दूर व्हावी। जे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळतात त्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि एकाच वेळेस तशाच प्रकारचं परिपत्रक निघालं पाहिजे अशी आमची महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे। सनदशीर मार्गाने लढाई लढलेली सगळी मंडळी आहेत, शिक्षक रस्त्यावर आंदोलन उतरतात, ही प्रशासनाला अतिशय लाजिरवाण्याची गोष्ट वाटली पाहिजे। आणि महिलांची शिक्षक सगळ्याच्या बहुसंख्य महिला शिक्षिका आहेत, बहिणींची काळजी घेताना देवा भाऊंनी एकनाथ भाऊंनी या महिला शिक्षकांना न्याय द्यावा अशी आमच्या सगळ्यांची कळकळीची विनंती आहे। सेवानिवृत्त म्हणजे एक प्रकारचे हवालदिल झालेली माणसं असतात। पेन्शनर हा अवलंबून असतो पेन्शनवरती आणि पेन्शनमधलाच काही वाटा आपल्याला मिळत नाही आहे, ही म्हणजे मोठी खंत आहे। आणि आत्ता तरी असा विचार आहे की 8वा वेतन आयोग यायला लागला तरी आम्हाला 7व्या वेतन आयोगाचं पण अजून काही लाभ मिळत नाही आणि 6व्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला सगळं मिळतं आहे। म्हणजे हा खूप मोठी तफावत आहे या रकमेमध्ये। आणि जे आधी रिटायर झालेली मंडळी आहेत त्यांना हे एकत्रित रक्कम मिळाली तर जवळजवळ एक 8-10 लाखाच्या घरामध्ये त्यांना तो फायदा होणार आहे। ही आर्थिक कुचंबना आहे लोकांची झालेली। 10 रुपये सुद्धा कोणी देत नाही कोणाला, पण हे लाखाच्या घरातल्या रकमासुद्धा मिळणार नसतील काम केलेल्या माणसांचे, त्यांच्या श्रमाचे मोबदला आहे तोही मिळणार नसेल तर काय आहे। सगळे संदर्भातील अनेक वर्षांपासून तुम्ही शिक्षक आंदोलन पालिका प्रशासनाचं काय म्हणणं? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनुदान देतो तुम्हाला, ते आधी अंग झटकण्याचंच काम करतायत, बाकी काय करतायत, तुम्ही आमचे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। पण एज्युकेशन देणं हे तुमची जबाबदारी आहे आणि प्राथमिक विभाग तुम्ही आवर्जून सुरू केलेलं आहे, तेच आम्ही काम करतो, आम्ही काय आमच्या मनाने काम नाही करत आहोत। आता तुम्ही आंदोलनाची सांगता केलेली आहे, पुढची भूमिका असते? आता 10 दिवसाचा अवधी त्यांनी मागून घेतलेला आहे, त्यांच्या उत्तरानुसार बघू पुढचा जे काही असेल तो निर्णय घेतला जाईल। आज हे जे आंदोलन होत आहे ते आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनच्या माध्यमातून होत आहे आणि आमच्या मागण्या याच आहेत की 6 पे प्रमाणे आज बरेचसे सेवानिवृत्त झाले आहेत पण 6 पे प्रमाणे पेन्शन घेत आहेत। ॲक्च्युली सप्टेंबर 2023 पासून 7 पे आम्हाला लागू करण्यात आला, खरा 1/1/2016 पासून तो लागू व्हायला हवा होता, पण BMCला 2019 पासून लागू केल्यानंतर आम्हाला सप्टेंबर 2023 पासून देण्यात आला। पण 7 पे प्रमाणे आम्ही पगार घेतला, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र पेन्शन 6 पे प्रमाणेच देण्यात येते। इतकंच नव्हे तर आमच्या कम्युटेशनमध्ये ग्रॅच्युटीमध्ये BMCची आणि आमची जर तुलना केली तर बरीच तफावत आहे। आणि यामुळेच आम्हाला आता या आंदोलनात 60च्या वरचे आहेत सेवानिवृत्त झालेले, ते अगदी 90च्या पर्यंतच्या या आंदोलनात सहभागी झाले। म्हणजे ही वेळ नाही आहे, शिक्षकाला एकीकडे महापौर पुरस्काराने सन्मानित केलं जातं आणि प्रत्यक्षात मात्र निवृत्तीनंतर त्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं, ही खेदजनक गोष्ट आहे। तर ही गोष्ट आमच्या या मागण्या मनपा प्रशासनाने मान्य कराव्यात आणि आम्हा सेवानिवृत्तांना न्याय द्यावा एवढी मी विनंती करते। आर्थिक कौटुंबिक कुटुंबामध्ये या सगळ्या आर्थिक अडचणीचा किती सामना करावा लागतो सेवानिवृत्त शिक्षकांना, कारण की आजारपण असतो, वय झालेलं असते, सगळं कसं सामना करताय बाबा? बरोबर आहे। आता आम्हाला मिळणारी पेन्शन म्हणजे आता मी एक सांगेन की 1/1/2016 पूर्वी निवृत्त झालेले, 1/1/2016 नंतर निवृत्त झालेले आणि जसं 7 पे लागू झाल्यानंतर निवृत्त झालेले म्हणजे 2023 नंतरचे, यांचा जर तुलना केली तर आता 60 नंतर प्रत्येक आजाराला सामोरं जावं लागतं। छोटे मोठे आजार अगदी गुडघेदुखीपासून म्हणजे सांधेदुखीपासून वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं, हॉस्पिटलाइज कधी व्हावं लागतं। या सगळ्या गोष्टींना सामना करताना आणि ज्याच्या घरात जर एकच पेन्शनर असेल ना तर त्याला म्हणजे प्रायव्हेटवाल्यांना पेन्शन नाही,
बरोबर. पण आमच्यासारख्या लोकांना जर पेन्शन असेल तर एका व्यक्तीच्या पेन्शनवर घर चालणं ही किती त्रासदायक गोष्ट आहे ती त्या उभयतांनाच माहिती असते. आणि त्यातून या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं अगदी तारेवरची कसरत आहे म्हटलं तरी चालेल. आणि हे सगळ्या गृहिणी आम्ही पेन्शनर्स हे सगळं करत आहोत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळणं अपेक्षित आहेच आणि आमचा तो हक्क आहे.